गोंदिया जिले में दुर्घटनाओं को रोकने के लिए उप क्षेत्रीय परिवहन कार्यालय के अंतर्गत जिलाधिकारियों द्वारा सुरक्षा रथ का उद्घाटन किया गया। ये सुरक्षा रथ पूरे जिले में भ्रमण करेगा और हर गांव में जाकर यातायात नियमों और वाहन चलाने के तरीके और वाहन चलाते समय हेलमेट और सीट बेल्ट का उपयोग करने के बारे में जानकारी देगा। गोंदिया जिल्ह्यातील वाढत्या अपघातांची संख्या पाहता सन 2024च्या 2025 मध्ये वाढ देखील नसली तरी देखील माननीय परिवहन आयुक्त यांचे आदेश आहेत की अपघात संख्या कशी कमी करता येईल, मृत्यूंची संख्या कशी कमी करता येईल, त्या अनुषंगाने त्यांनी आदेशित केल्याप्रमाणे मग आम्ही माननीय जिल्हाधिकारी गोंदिया यांना रिक्वेस्ट केली होती, विनंती केली होती, त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला निधी दिलेला आहे। त्या निधीअंतर्गत मग हे चित्ररथ किंवा सुरक्षा रथ म्हणता येईल, रस्ता सुरक्षा रथ तो आम्ही बनवला। त्याच्यामध्ये छानसं सगळ्या व्हिडिओ क्लिप्स आहेत ज्या की माणसांच्या मनाला भावतात आणि मग त्यानंतर अपघात होण्यापासून परावृत्त होतो माणूस म्हणता येईल किंवा नियम पालनासाठी त्यांना परावृत्त केलं जातं। असे काही समजा असं एक व्हिडिओ क्लिप आहे की आई त्या मुलाला हेल्मेट घेऊन जा म्हणते आणि नंतर त्याचं ते ऐकलं नाही तर त्याचा अपघात होतोय आणि त्याच्या डोक्याला इजा होते आणि हे होतं। तर असे काही हार्ट टचिंग व्हिडिओज आहेत खूप छान। त्याच्यामध्ये मग ते गावोगावी जाऊन मुलांना, वृद्धांना, सगळ्यांना जे काही लायसन्स करता येतात कॅम्पला त्यांना देखील हे सगळ्यांना दाखवले जातात। ग्रामीण भागात जाऊन लायसन्स अनिवार्य आहे ह्याविषयी किंवा मोटर वाहन कायद्याच्या विविध माहितीविषयी, कलमांविषयी माहिती दिली जाते आणि त्याचबरोबर रस्ता सुरक्षेचे विविध त्याच्यामधून दाखवलेले आहेत। हो, पूर्ण जिल्हाभर ही वाहन फिरणार आहे आणि ग्रामीण भागातील विशेषतः लोकांना ते ग्रामपंचायतीच्या समोर जाऊन लोकांना असं थांबवून मार्गदर्शन करणार आहे। समजा बस स्टँड असेल तिथं जाईल आणि छानपैकी आवाज आहे, त्याला व्हिडिओ हे आहे त्याच्यामध्ये आणि मार्गदर्शन करेल आणि त्याचा नक्कीच वाहन चालकांना फायदा होईल असं मला वाटतं। आज RTO ऑफिसकडे एक चित्ररथ आहेत, त्याचा लोकार्पण सोहळा होता आणि तसेच एक इथे हॉल आहेत, त्याचा वास्तू निर्मिती केलं होतं DPCचं फंडमधून, त्याचंसुद्धा उद्घाटन आज करण्यात आलेलं आहे। रस्ता सुरक्षेसाठी लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी या दोघं वस्तू आज याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि याच्यामध्ये नक्की आपल्या जिल्ह्यामध्ये जे रस्त्यामध्ये होणाऱ्या अपघातामुळे जे मृत्यू आहेत ते कमी करण्यामध्ये याचं नक्की कॉन्ट्रीब्यूशन असणार आहे। कारण इसके लिए गोंदिया से अभिषेक भटनागर की रिपोर्ट। नागसेन शिक्षण संस्था द्वारा संचालित नागसेन विद्यालय, आदर्श कन्या स्कूल, आदर्श नागसेन प्राथमिक स्कूल, लिटिल बुद्धा इंटरनेशनल स्कूल एंड लिटिल स्कॉलर पब्लिक स्कूल, ये नागपुर के एक ऐसे स्कूल जहां होता है शिक्षा और संस्कार का संगम। आज इस स्कूल में प्रवेश लेकर अपने बच्चों के भविष्य को बनाए उज्जवल। लिटिल स्कॉलर पब्लिक स्कूल CBSE पैटर्न एंड स्टेट बोर्ड नर्सरी टू 10, 100% बोर्ड रिजल्ट, नॉलेज फ्रीडम, meditation for mental growth, quality education for better future, activity and project based learning, Little Buddha International Preschool, world's first IQ curriculum or multiple intelligence Japanese preschool, Japanese concept of creative schooling, activity and project based learning, well trained and caring staff, British pronunciation and native English words. Admission open for daycare, playgroup, nursery, LKG and UKG. For more details, please contact them on 955 9511 606 488 and 951899 1573 or 99 7510 7085. Our address: 10 number Pulia, Basin Bagh, Kamthi Road, Nagpur.